विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन मिळत असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केलाय। घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कमिशन मिळत असून या संदर्भामध्ये एसआयटी चौकशीची मागणी धस यांनी केली आहे। या घोटाळ्यामधील अधिकाऱ्यांची नावंही धस यांनी जाहीर केली आहेत। यात कृषी संचालक विनय आवटे यांच्यावर सुद्धा धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। केंद्र सरकारच्या अधिसूचनेमध्ये नसलेल्या गोष्टी आवटे यांनी त्यामध्ये जोडून घेतल्या। पिकाची पेरणी, नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी घुसवल्या गेल्या। याचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही असं धस म्हणाले। परंतु अगोदर जे आपलं कृषी आयुक्तालय आणि आपल्या इथले काही लहाळे, तोटावार, दिलीप झेंड, संतोष कराड हे काही जे अधिकारी आहेत, किरण जाधव, महाप्रतापी, महाउद्योगी आणि इकडून सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्यात आपापसामध्ये कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो। अध्यक्ष महोदय, इतके भयानक प्रकरण आहेत। मी त्याचा पूर्ण गठ्ठा राज्यमंत्री महोदय तुमच्याकडे देतो। अजूनही 9 डी असलेले 10 चौकशा असलेले अधिकारी, अध्यक्ष महोदय, काहींच्या बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या आहेत। कंपन्या स्थापन करायच्या सांगितल्या अध्यक्ष महोदय, 78 कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर, मुलाच्या नावावर, आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खताबरोबर हे घ्या। म्हणजे लिंकिंग जे आहे, या लिंकिंगचं मूळ जे आहे, जिथून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये न्याय देण्याचं काम व्हायच्या ऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे। 20 वर्ष एकच पठ्य आहे विनय आवटे नावाचा, कृषी सांख्यिकी म्हणून। राज्यमंत्री महोदय, माहित नसलं तर त्याचं नाव मी सांगतो। विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही। या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असो अथवा आघाडीचं सरकार असो, पण हे महोदय मात्र तिथेच थांबतात।